जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 7 जुलै मंडेचा दिवस आणि कालच्या वीकली अनालिसिस मध्ये म्हणजेच आपल्या नवीन सिरीज मध्ये चार्ट मसालामध्ये आपण ह्या वीकच्या थ्रू आउट वीकच्या लेवल्स डिस्कस केल्या होत्या आणि पर्टिक्युलरली आजच्या दिवसाच्या सुद्धा लेवल्स डिस्कस केल्या होत्या, म्हणजेच मंडेच्या दिवसाच्या. तर मित्रांनो, पुढे आपण चार्ट वरती समजून घेऊया त्या लेवल्स ज्या आपण सांगितल्या होत्या. मार्केटने त्या लेवल्सला रिस्पेक्ट केलं की नाही केलं, आपल्याला ट्रेड्स घ्यायला मिळाले की नाही मिळाले, आपले ट्रेड्स प्रॉफिटेबल होते आयदर किंवा और लॉस मध्ये होते. तर ह्या गोष्टी आपण समजून घेऊया पुढे चार्ट मध्ये, जे समजायला जास्त इझी होईल. सो फ्रेंड्स, चला पहिला आपण स्टार्ट करूया निफ्टीच्या चार्ट पासून. ओके. सो फ्रेंड्स, हा 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती तुम्ही निफ्टी 50चा चार्ट बघत आहात. ठीक आहे. निफ्टी 50 मध्ये आपण ह्या वीक साठी पर्टिक्युलरली 25,888 आणि 25,125 अशी एक लेवल सांगितली होती डाऊन साईडला. ठीक आहे, जी वाईड रेंज आहे. ऑब्व्हियसली तिथपर्यंत मार्केट आज जाण्याचा काही संबंधच नव्हता, कारण आज पूर्ण मार्केट साइडवेज होतं. ठीक आहे, जसं तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे, हे पूर्ण मार्केट, फक्त ही जी सर्कल केलेली आहे ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती. आणि तुम्ही बघताय मित्रांनो, मार्केट पूर्णपणे फक्त आणि फक्त एका रेंज मध्ये होतं पूर्ण दिवसभर. ओके, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो एका रेक्टँगल मध्ये. हे बघा, ह्या बॉक्स मध्ये आज फक्त ओव्हरऑल मार्केट होतं. एनिवेज, काल पण मी लेवल सांगितल्या होत्या की 25,555 ही रेजिस्टन्स अप साइडला असेल आणि 25,333 ही डाऊन साइडला असेल. बट कोणत्याही साईडला मार्केटने टच केलेलं नाहीये. ठीक आहे. सो हे झालं निफ्टीचं. ऑब्व्हियसली निफ्टीमध्ये आपण ट्रेड्स घेत नाही, बट आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड्स घेतो. आणि फ्रेंड्स, आपण बघूया मग आता की बँक निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. ओके, थोडासा हा बॉक्स कमी करतो मी, सो दॅट समजायला इझी होईल. ओके, ऑल राईट. ठीक आहे फ्रेंड्स. सो निफ्टीची बँक निफ्टीची, सॉरी, बँक निफ्टी मध्ये तुम्ही बघाल फ्रेंड्स, थोडासा चार्ट मोठा करून दाखवतो तुम्हाला, एलोबरेट करून जास्तीत जास्त तुम्हाला समजायला इझी होईल. बँक निफ्टी मध्ये आपण 56,856 ही आजच्या दिवसासाठी, पर्टिक्युलरली मंडे साठी, ही एक लेवल डिस्कस केली होती, सांगितली होती. आणि अबोव साइडला 57,257 ही एक लेवल सांगितली होती. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, हा बॉक्स कालच ड्रॉ करून ठेवलेला होता आपण. हा सर्कल जी आहे ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. आणि बँक निफ्टीने तुम्ही बघाल तर 57,257 पण नाही, ऑलमोस्ट 57,160 पासूनच रिव्हर्स घेतलेला आहे. ठीक आहे. एकच ट्रेड आपण आज बँक निफ्टी मध्ये, म्हणजे दोन ट्रेड दिले होते बेसिकली हेजिंग साठी, एक सी साइड आणि एक पी साइड. 57,100 चा सी दिला होता आणि 56,900 चा पी दिला होता. बट ऑब्व्हियसली एक साइड चालली आणि एक साइड चालली नाही. सेकंड हाफ मध्ये थोडंसं असं वाटत होतं की मे बी पी पण आपला टार्गेट हिट होऊ शकतो, बट तसं झालं नाही. इट्स ओके. नेव्हरदलेस आपण 50 पॉईंट्स अशा पूर्ण फ्लॅट मार्केटमध्ये सुद्धा 50 पॉईंट्स कव्हर केलेले आहेत आणि आपला फर्स्ट टार्गेट अचीव केलेला आहे बँक निफ्टीमध्ये. ऑलमोस्ट 11 o'clock ची जी कॅन्डल होती, ही कॅन्डल जी तुम्ही बघताय, ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, ही जी थर्ड अपगोईंग कॅन्डल होती, ह्यामध्ये आपले प्रीमियम्स झपाट्याने वाढले आणि आपल्याला जो प्रीमियमच्या मुवमेंटचा, प्राइस ऍक्शन जिथे क्रिएट झाली, मुवमेंटम क्रिएट झालं, त्याचा आपल्याला बेनिफिट मिळाला. आणि इथे आपलं 50 पॉईंटचं टार्गेट अचीव झालेलं आहे फ्रेंड्स. 855 अँड अबो असं मी सांगितलं होतं. 57,100 चा जो सी होता त्यासाठी, आणि 905 त्याचा फर्स्ट टार्गेट होता. ऑलमोस्ट 920 और 930 मध्ये काहीतरी त्यांनी हाय लावला त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसने, आणि त्यानंतर मार्केटने रिव्हर्स घेतला. सो हे आहे मित्रांनो एल टार्गेट आणि प्रोसेसला फॉलो करण्याचं आणि प्रॉपर एक्झिट, प्रॉपर एंट्री आणि एक्झिट घेण्याची फायदे. तुम्ही मार्केट कसंही असू द्या, फ्लॅट असू द्या, साइडवेज असू द्या, ठीक आहे, वोलाटाईल असू द्या, जर तुम्ही तुमच्या प्रॉपर सेटअप वरती काम करता ना फ्रेंड्स, तर तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमची प्रोसेस प्रॉपरली फॉलो करत राहाल तर एक ना एक दिवस तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर 101% बनणार आहात. तर मित्रांनो, हे झालं आजचं बँक निफ्टीचं. ऑलराईट. अगेन मी तुम्हाला इथे दाखवतो. वेट, मी तुम्हाला हा बॉक्स जो होता हा कालचा बॉक्स होता. सो कालचा बॉक्स मी इथे ऑलरेडी डिलीट करत आहे, सो दॅट आपल्याला उद्याच्या लेवल्स इथे प्रेडिक्ट करता येतील. ठीक आहे फ्रेंड्स. सो उद्याच्या लेवल्ससाठी अगेन आपल्याला
बँक निफ्टीची क्लोजिंग जी आहे ना फ्रेंड्स, ती आज थोडीशी इंटरेस्टिंग आहे, म्हणजे बिलो 57,000 आहे. आणि जेन स्ट्रीट याला बॅन केल्यानंतर सेबीने, आणि त्यांचे पैसे पण ऑलमोस्ट 4,800 करोड रुपये पण त्याच्यावरती पण बॅन आणले, म्हणजे ओव्हरऑल त्यांची जी पूर्ण फर्म होती त्याला बॅन केलेलं आहे सेबीने. आणि मे बी त्याचाच एक हँगओव्हर म्हणून असं असू शकतं की, बट ऑब्व्हियसली अशा मॅनिप्युलेट करणाऱ्या कंपनीज अजूनही आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इतर कंपन्याही असू शकतात वेगवेगळ्या कंट्रीजच्या. ही एक US ची एक कंपनी झाली, मे बी अशा अजून कंपनीज असतील, वी नेव्हर नो. आणि तुम्ही जर बघाल फ्रेंड्स, तर मागच्या 2-3 वर्षापासून म्हणजे ऍक्टिव्हली ती काम करत आहे मागच्या 4 ते 5 वर्षापासून जेन स्ट्रीट. बट मागच्या 2 वर्षापासून त्यांनी भरपूर मोठी कमाई केलेली आहे. आणि जर तुम्ही नीट अभ्यास कराल फ्रेंड्स, तर ट्रम्प जेव्हापासून इलेक्ट होऊन आलाय US चा प्रेसिडेंट म्हणून, त्याच वेळी मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की ह्या जगामध्ये आता एक नवीन एक एक टर्म उदयाला येणार आहे, ती म्हणजे ट्रम्पोनॉमिक्स. आणि त्याच पद्धतीने हे सगळं मार्केट कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ठीक आहे. इंडियन स्टॉक मार्केट मधून 44,000 करोड हा तर फक्त त्यांचा लास्ट इयरचा प्रॉफिट होता. ठीक आहे. ते 3-4 वर्षापासून सक्रिय होते. ऑलमोस्ट 2 ते 2.5 लाख करोड रुपये त्यांनी इंडियन स्टॉक मार्केट मधून प्रॉफिट कमवून US ला, म्हणजे तो पैसा US कडे वळता झालेला आहे ऑलरेडी. आणि आपले इंडियन रिटेलर्स स्टॉक मार्केटमध्ये मजा नाही, स्टॉक मार्केट जुगार आहे, सट्टा आहे, जुवा आहे असं सांगून त्या ट्रॅप होऊन लिटरली त्यांचा इंटरेस्ट त्यात कमी होत चाललाय. आणि त्यासाठी ते इतर फायनान्शियल मार्केट्स कडे वळत आहेत, जसं की क्रिप्टो करन्सी असेल, फॉरेक्स असेल. बट मी तुम्हाला अगेन अँड अगेन सांगू इच्छितो फ्रेंड्स, स्टॉक मार्केट सारखं बेस्ट फायनान्शियल मार्केट दुसरं कोणतंच नाहीये. ठीक आहे. असो, आपला तो सध्या टॉपिक नाही, आपण आपल्या उद्याच्या लेवल्स अगेन इथे बघूया. तुम्हाला मी अगेन आजचा जो बॉक्स होता तो मी डिलीट केलेला आहे. आता मी तुम्हाला उद्यासाठी एक नवीन रेक्टँगल बॉक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला ड्रॉ करून देतो, सो दॅट तुम्हाला ते लक्षात राहील आणि समजायला इझी होईल. ठीक आहे फ्रेंड्स. तर 57,111 ही जी लेवल आहे, ही आपल्याला रेजिस्टन्स साठी उद्या कामी येणार आहे. आणि 56,000 56,800 ही लेवल आपण ऍक्युरेटली इथे 56,000 वेट, लास्ट कॅन्डलचा लो आहे 820. ऑलराईट, 56,828 ही जी लेवल आहे, ह्या बॉक्स मध्ये उद्याच्या दिवशी बँक निफ्टी मध्ये ट्रेड मोस्ट प्रोबेबली होऊ शकतं. ठीक आहे. बट जसं आपण नेहमी म्हणतो मित्रांनो, की स्टॉक मार्केट आहे उद्याचं उद्या. आपण उद्या प्राइस ऍक्शन आणि मोमेंटम बघूनच आपले ट्रेड्स घेणार आहोत. आणि माझे जे ट्रेड्स असतात, जे माझे पर्सनल ट्रेड्स असतात, जे मी तुमच्यासाठी नॉलेज आणि एज्युकेशन पर्पज साठी शेअर करतो तुमच्यासोबत, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. आणि फायनान्शियल लिटरसी शिका मित्रांनो, आर्थिक उन्नती करा, आर्थिक प्रगती करा. कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि जर तुमच्या नॉलेजमध्ये आणि प्रॉफिटमध्ये काही भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम नक्की लिहा. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.